नाशिकमधील रामकुंडावरील वस्त्रांतगृह आज पुन्हा एकदा पाडण्यास सुरुवात झाली आहे। रामकुंड परिसरामध्ये वस्त्रांतगृह पाडण्यावरून वाद झाला होता। पुरोहित संघाच्या विरोधानंतर आता हे पाडलं जाणार की नाही या संदर्भात संभ्रम होता। मात्र पुरोहित संघाला पर्यायी जागा देण्याच्या आश्वासनानंतर आता पुन्हा एकदा पाडकामास सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी सिंहस्थ काळामध्ये भाविकांसाठी कॉरिडॉर देखील उभारलं जाणार आहे। नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना आता प्रत्यक्ष स्वरूपात सुरुवात झालेली आहे। आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरात उभे आहोत, ज्या ठिकाणी असलेलं हे वस्त्रांतगृह आता पाडण्याचं काम महापालिका प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर वस्त्रांतगृह पाडायचं की नाही याबाबत संभ्रमावस्था होती। स्थानिक पुरोहित संघानं देखील वस्त्रांतगृह पाडण्यास या ठिकाणी विरोध केलेला होता। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा वस्त्रांतगृह जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे काढला जाणार आहे। हा संपूर्ण परिसर मोकळा केला जाणार आहे आणि एकूणच आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो साधू संत महंत आणि भक्तांना या ठिकाणी व्यवस्थितरित्या गोदावरीत स्नान करता यावं, इथे असलेल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये दर्शन घेता यावं, यासाठी आता हे तोडकाम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।